बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे हार, जय हो नर्मदा मैया की। सध्या काय झाले माहिती आहे का की मला एक मेसेज आला होता। मला मेसेज खूप येतात वाईट असतात, पण चांगले मेसेज आहेत, मी त्याबद्दल सांगतोय की ज्ञानेश्वर चौधरी म्हणून नंदुरबारचे आहेत, त्यांनी ते आश्रमांना काही दानधर्म करतात, बऱ्यापैकी आश्रमांना ते अन्नदान पुरवतात किंवा लाईट्स, गाद्या वगैरे सगळे किंवा टॉयलेट्सची व्यवस्था आता त्यांची चाललेली आहे। तर सध्या शूलपाणीच्या आश्रमांमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला। याचं कारण असं आहे की 200, 300, 100, 400 लोक शूलपाणीतून परिक्रमा, यावर्षी खूप प्रचंड गर्दी परिक्रमेमध्ये आहे आणि त्याचे खरं तर चांगले परिणाम का वाईट म्हणायचं ते सांगता येत नाही, पण आश्रमांवरती लोड आलेला आहे आणि आश्रमांमध्ये 700, 800 लोकांची एक पंगत व्हायला लागलेली आहे, लक्षात ठेवा। तर शूलपाणीमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे आणि जय महाराष्ट्र अशासाठी म्हणतो मी की बऱ्याचदा माझे व्हिडिओ हे महाराष्ट्राच्या लोकांना असं वाटतं की विरोधात बोलतो, मी विरोधात बोलत नाही। परिक्रमेची जी गरिमा आहे, परिक्रमेचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे मी तसे व्हिडिओ बनवतो की ज्याला करायचे त्यांनीच करा। उगाच गावभर लोक गोळा करून आमची 20, 25, 30, 40च्या जथ्थेने यायचं ते काय बरोबर नाही। गडबड चाललेली आहे परिक्रमेमध्ये, त्याच्यामुळे ते खरं त्याचा मेन उद्देश तो आता ठीक आहे। पण जे मला उलट रिप्लाय देत आहेत वाईट, काही पण त्याला काही कळत नाही, हा महाराष्ट्राच्या लोकांचा अपमान करतो किंवा महाराष्ट्राच्या लोकांना परिक्रमेत येऊ नये असं याला वाटतं, असं काही नाही आहे। आणि जे लोक असे बोलतात त्यांना माझी विनंती आहे आणि आव्हान आहे की नर्मदा परिक्रमा करताना शूलपाणीच्या आश्रमांना आत्ता सध्याच्या काळामध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा, म्हणजे अक्षरशः उष्ण धान्य आणून शेजाऱ्या पाजाऱ्याकडून आश्रम चालवले जात आहेत, लक्षात ठेवा। मला आता एकाने सांगितलं की आश्रमधारकाची मुलं जेवण मागत होती तरी त्याने दिलं नाही। पहिलं परिक्रमावाशांना खाऊ घातलं पण त्या लहान लेकरांना दिलं नाही, ह्याचे भान ठेवायला पाहिजे। फार अगदी कळकळ, म्हणजे डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, तो माणूस सांगत होता मला आत्ताच 5 मिनिटापूर्वी, तो व्हिडिओ मी नंतर टाकीनच। तर महाराष्ट्राच्या लोकांना माझं आव्हान आहे, 1-2 ट्रक भर धान्य गोळा करा। साखर जास्त नाही, साखर, चहा पावडर, तेल, तिखट, मीठ, मिरची, हळद आणि डाळ, तांदूळ आणि गहू इतकंच लागणार आहे। आणि अगदी महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यात जास्त परिक्रमा केलेली आहे गेल्या 5-10 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये, ज्यांनी केली असेल, जिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तिथपर्यंत अगदी तन मन धनाने सुद्धा सेवा करण्याची गरज आहे। शूलपाणीमधल्या लोकांना सगळ्या बाजूची गरज आहे आणि त्यांनी मात्र यावेळेस काही करा। 1 ट्रक जमला नाही, 4-5 नाही ट्रक जमले तरी निदान एखादा टेम्पो, एखादा छोटा हत्ती, थोडी तरी मदत करायचे प्रयत्न करा। कारण परिक्रमेची आताशी सुरुवात आहे, परिक्रमा सुरू होऊन 1.5-2 महिने झालेत फक्त, आणि जर अन्नधान्य कमी पडत असेल आणि अन्नधान्याचा जर तुटवडा पडत असेल तर मला वाटतं की सगळ्यांनी ह्याची बाब गांभीर्याने घ्यायला पाहिजे। आणि होता होय तो पुणे, मुंबई, नाशिककर यंदा जवळजवळ निम्म नाशिककर, अर्ध नाशिक आज परिक्रमेत, लक्षात ठेवा। छत्रपती संभाजीनगर, जालना आहे, परभणी आहे, तर परिक्रमावासियांचे शूलपाणी तिथून पुढे फार हार होणार आहेत। कारण अन्नधान्याचा मुख्य जो बेस आहे, शूलपाणीतल्या चढाई जास्त असते तर तिकडं अन्नधान्य कमी पडायला लागलेलं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आश्रमांना सहकार्य करता येईल तेवढं करण्याची विनंती मी करतोय। खरं सांगतो तुम्हाला, मला ते ज्ञानेश्वर चौधरी फोन करून सांगत असतात मला हे कमी ते कमी, आता मी काय करू, मी फक्त सांगू शकतो ना।
तर ते आणि हे परिक्रमा ही सगळ्यांच्या दानधर्मावरती चालते. एक माणूस एक दिवस पण टिकणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्यांनी एकामेकाच्या संगनमताने सगळ्यांच्या हातभाराने परिक्रमा पुढे जाईल. माझी विनंती आहे सगळ्यांना. पुन्हा एकदा आव्हान आहे की मी नंबर दिलेला आहे त्या ज्ञानेश्वर चौधरींचा, जे नंदुरबारचे आहेत, त्यांना करा. ते वडफळीचे आहेत चैतन्य आश्रमवाले कुलदीप कुलकर्णी, त्यांना फोन करा. किंवा बाबरेच्या आश्रममध्ये आहेत ते प्रशांत कुलकर्णी, त्यांना फोन करा. जे जे तुमच्या ओळखीचे असतील त्यांना फोन करा आणि त्यांना मदत पाठवा. लक्षात ठेवा, मदत फार गरजेची आहे. मदत पाठवा, हेच मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि फुल नाही फुलाची पाकळी तरी महाराष्ट्रातले परिक्रमावासी जास्त आहेत आणि त्यांनाच राग येतो मी काय बोललो त्याचा. तर त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी पाठवायचा प्रयत्न करावा, हीच माझी विनंती आहे. मी दुसरं काय सांगू शकत नाही. नर्मदे हर. आणि आता तुम्ही तुमचं मराठीपणा दाखवा, इथं मराठी बाणा दाखवा. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की महाराष्ट्राची बदनामी करणारे व्हिडिओ आहेत आणि आम्हाला मराठी असण्याचा माज आहे. तर त्यांनी माज हा हित दाखवावा, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती की त्यांनी त्यांचा माज आहे ना दानधर्मातून दाखवावा. नुसतं बोल बच्चनगिरी करून दाखवून काही उपयोग नाही आहे. नर्मदे हर. मला थोडा बोलण्याचा राग येईल, मी तडफड बोलणारा माणूस आहे, मला हे नाही चालत. परिक्रमा बचाव हे आता मी चालू करतोय, खरं सांगतो तुम्हाला. परिक्रमेचं, नर्मदा परिक्रमेचं हे अंतिम चरण सुरू आहे, लक्षात ठेवा. देव दानव, देवांनी तपश्चर्या केली, ऋषी महर्षी साधू संत संन्यासी योगी सिद्धपुरुषांनी इथे केलेलं आहे. राक्षस गंधर्व किन्नर यांनी पण तपस्या केलेली आहे. दानव मानव पण झाली. सध्याची परिक्रमा ही शेवट, अंतिम चरण म्हणजे शेवटचे कोण राहिलेले आहेत लक्षात ठेवा. भूत प्रेत पिशाच योनी शिल्लक राहिलेली आहे आणि त्यांची सध्या परिक्रमा चाललेली आहे की जो परिक्रमेचं जे मूळ गाभा तो बाजूला राहिल्यामुळं ही भटकते जे आत्मे आपण ज्याला म्हणतो की त्यांचं मन थाऱ्यावर नाही, पाय थाऱ्यावर नाहीत, ना कुठल्या तीर्थक्षेत्रांना ते भेट देता येतं. ते फक्त आश्रम चाललेले आहेत. नर्मदे हर. माझी शेवट कळकळीची अत्यंत महत्त्वाची तुम्हाला आव्हान आहे सगळ्यांना. महाराष्ट्रातल्या लोकांना मी आव्हान करतोय की शुलपाणीमध्ये अक्षरशः अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा आहे. संपर्क साधा, कशाही पद्धतीनं तुम्हाला जमल तशा पद्धतीने अन्नधान्य. मी त्याचा मेसेज त्यामुळं ते ह्याच्यावर टाकलेला आहे, लक्षात ठेवा. त्यांनी पाठवलं की अक्षरशः तिथं अन्नधान्याची फार टंचाई निर्माण झाली, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर सेवा करा, दानधर्म करा. ज्यांनी परिक्रमा केली त्यांनी करा, ज्यांना परिक्रमा करायची इच्छा आहे त्यांनी करा, आणि ज्यांना दानधर्म करायची इच्छा आहे त्यांनी पण करायला हरकत नाही. महाराष्ट्राचा मराठी बाणवा इथं दाखवायची आत्ता सध्या गरज निर्माण झालेली आहे. नर्मदे